आजीच्या पद्धतीची ही रेसिपी आज आपण ट्राय करणार आहोत. रेसिपी कशाची आहे तर ते व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेलच किंवा टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. ही रेसिपी मी माझ्या आजीच्या पद्धतीने बनवते. ही रेसिपी खाऊन कोणाकोणाला आपल्या आजीची आठवण आली ते नक्की कमेंट करून सांगा. कोणाला आजीची आली असेल, कोणाला आईची आली असेल, कोणाला मोठ्या बहिणीची आली असेल. तुम्हाला नक्की कोणाची आली कमेंट करून नक्की सांगा. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे मस्त अशी ओल्या हरभऱ्याच्या सोलाण्यांची भाजी. तर त्यासाठी हरभरे थोडेसे भाजून घेतले आणि ते थंड होऊन दिले. मग हरभरे, लसण, मिरची, कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यात घेतली आणि छान असं त्याची ओबडधोबड अशी म्हणजे ओबडधोबड त्याचा कूट बनवून घेतला. तुम्ही पाहू शकता जास्त बारीक नाही बनवला आहे. अगदी 2 सेकंदासाठी मी फिरवला मिक्सर आणि खूप छान अशी याची भाजी होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल. आणि आता त्यासाठी फोडणी देऊयात. तर त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर. त्यामध्ये टाकायचं तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालं की मग आपण लसणाची फोडणी देऊयात. लसूण घालायचा. लसूण टाकलं की मग मोहरी, जिरे, लसूण, मोहरी, जिरे याची टेस्ट आहे ना, म्हणजे याची जी फोडणी आहे ना, तर ती खूप खमंग लागते, खूप छान लागते. मी नेहमी याचीच फोडणी देते. तुम्ही अद्रक लसणची पेस्ट देखील घालू शकता. मी देखील काही भाज्यांना अद्रक लसणची पेस्ट यूज करते, पण या भाजीला नाही केली कारण माझी संपली होती आणि बनवायला तेवढा वेळही नव्हता. कारण सकाळी सकाळी भाजी बनवायची, जेवण वगैरे करायचं, ड्युटीला जायचं, हे ॲडजस्ट होत नाही म्हणून. आणि चला आता यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि कढीपत्ता घालून झाला की मग छान बारीक चिरलेला कांदा घालायचा. तुम्हाला भाजी जास्त हवी असेल तर तुम्ही जास्तीचा कांदा घालू शकता. कमी हवी असेल तर कमीही कांदा करू शकता. कांदा वगैरे हे जे भाज्या आहेत तर त्या आपण आपल्या आवडीनुसार घालायच्या असतात. आता मी यामध्ये वाटाणा घालणार आहे. हिरवा मटार होता घरात, तर तो देखील मी इथे घातला आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल, काहीच हरकत नाही. ऑप्शनल आहे, त्यामुळे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. आणि प्लीज व्हिडिओ पाहिल्यावर एक कमेंट करून नक्की सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते, त्यामुळे प्लीज कमेंट करत जा. कमेंट करून एकदा सांगत जा की कशी वाटली नक्की रेसिपी. रेसिपी छान झाली होती का? कारण खूप मनापासून आम्ही रेसिपी बनवत आहे. मग तुम्ही सांगितलं पाहिजे कशी झाली होती, तुम्हाला आवडली की नाही. आता यामध्ये घालते टोमॅटो आणि टोमॅटो घालून देखील आता छान असं परतवून घेते. संपूर्ण मिश्रण जे आहे तर ते छान परतलं पाहिजे, छान एकजीव झालं पाहिजे. त्याला छान तेल सुटलं पाहिजे, म्हणजे आपली भाजी छान होते. आता हे टोमॅटो जे आहे तर ते नरम पडण्यासाठी आपल्याला मिठाची गरजच आहे, म्हणून इथे लगेच मीठ घालून घेतलं. कारण मीठ घातल्याशिवाय तर टोमॅटो नरम पडणं अशक्य आहे. मीठ घातल्यावर जरा फास्ट नरम होतं, असंही होतं, पण वेळ लागतो. त्यामुळे मीठ घालायचं. मीठ घातल्यावर लवकर नरम होतं. आणि लगेच मसाले घालायचे. तर मसाल्यामध्ये मी धने पावडर घातली आहे आणि थोडासा गरम मसाला आणि किचन किंग मसाला मिक्स झाला होता, तर तो देखील मी इथे घातलेला आहे. थोडीशी हळद घालते आणि हे छान असं मिक्स करते. म्हणजे हे छान एकजीव करून घेते. म्हणजे याला जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, छान मसाले परतून आले तर याचं छान कोटिंग एकजीव होईल, छान हे मिश्रण एकजीव होईल आणि टेस्ट याची छान होईल म्हणून. आणि आता आपण जे सोलाने हे केले होते ना, मिक्सरमध्ये काढले होते ना, तर ते सोलाने देखील टाकून छान परतवून घेऊयात. ते देखील परतणं गरजेचं आहे. अगोदर भाजून मी घेतले होते, त्यामुळे परतलं नाही परतलं काही फरक पडत नाही. तुम्ही जर भाजून नाही घेतलं तर तुम्हाला परतावंच लागेल. मग पण ह्याच्यामध्ये ना सुरुवातीलाच हे जे आहे तर ते भाजून घेतलं होतं, तरी देखील मी एक गॅस कमी करून अर्धा ते 1 मिनिटासाठी हे परतवून घेणार आहे, किंवा 1-1.5 मिनिटासाठी देखील तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही अगोदर सोलाने भाजून घेतलेले नसतील तर एक 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर, हाय गॅस करायचा नाही, मीडियम टू लो गॅसवर परतवून घ्यायचं. मी लो गॅसवरच, मीडियम टू लो गॅसवर हे परतवून घेणार आहे. 1 मिनिट घेते परतवून, कारण म्हणजे हे छान एकजीव होईल. आणि आता झालं हे परतवून. आता यामध्ये पाणी घालायचं. तर मिक्सरमध्ये ना याचं हे राहिलं होतं, वाटण राहिलं होतं, म्हणून मी त्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते यामध्ये घातलं आणि आता छान असं हलवून ठेवलं.
कारण यामध्ये दुसरं पाणी मी आता ॲड करते. पाणी हवं तर तुम्ही गरम पण घालू शकता, पण आता माझ्याकडे गरम नव्हतं आणि वेळही नव्हतं जास्त, त्यामुळं मी पटकन आहे ते पाण्यामध्ये भाजी बनवली. पण खरं सांगते खूप अप्रतिम भाजी झाली होती. आणि तुम्ही म्हणाल हिली तिखट नाही घातलं, म्हणजे लाल तिखट काळा मसाला असं काही नाही घातलं. घालेन मी थोडंसं, मला जर वाटलंच की टेस्टला तिखट नाही होणार भाजी तर, पण शक्यतो मी नाही घालणार, कारण मी यामध्ये मिरची घातली आहे आणि मिरची खूप तिखट आहे. काळ्या रंगाची मिरची आहे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही गृहिणी असाल तर तुम्हाला माहीत असेल, बाजारामध्ये ना 2 रंगाच्या भाज्या असतात, काळी आणि पोपटी कलरची. तर त्यातली काळ्या रंगाची मिरची मी वापरलेली आहे. तर त्यामुळे मी दुसरं तिखट वगैरे नाही वापरलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की यूज करा. आणि तुम्हाला जर हिरवी मिरचीची भाजी नसेल आवडत तर तुम्ही लाल तिखट म्हणजे घरगुती लाल मसाला किंवा घरगुती काळा मसाला देखील वापरू शकता. मी तर शक्यतो घरातलेच मसाले वापरते. मी बाहेरचे मसाले शक्यतो वापरणं टाळते, कारण बाहेरचे मसाले एवढे काही म्हणजे चांगले नसतात, केमिकलयुक्त नसतात. काहीमध्ये केमिकल देखील असतं. असे सगळे मसाले बाजारामध्ये असतात. तर त्यामुळं मी घरातलेच मसाले यूज करते. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं मी ते पाणी वगैरे घालून संपूर्ण भाजी जी आहे, भाजीमध्ये जे सगळं टाकलेलं आहे, सगळं म्हणजे सगळे पदार्थ जे आहेत तर ते भाजीमध्ये टाकले आहेत. अगदी कमीत कमी साहित्यात चमचमीत आणि झणझणीत रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली असेल, प्लीज कोणी नवीन असाल, पहिल्यांदाच माझ्या चॅनलला आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता आता थोडंसं लाल तिखट मी ते घातलेलं आहे, घरगुती लाल मसाला. कारण मला वाटलं की घालावं म्हणून मी घातलं. आणि आता छान अशी भाजी ही एकजीव करते आणि थोडा वेळ शिजवून देते आणि मग यामध्ये आता कोथिंबीर घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. आता लगेच खायला घ्यायची आहे. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा. बाय बाय.